जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं म्हटलं जातं. त्या न्यायाप्रमाणे आपण या आपल्या लाडक्या लेकराचा या ठिकाणी आपण सत्कार सन्मान सोहळा आयोजित करतो आहेत. आणि खरंच UPSC मध्ये यश मिळवणं काही सोपी गोष्ट नसते. साधा चपराशी व्हायचं म्हटलं तरी त्याला किती स्ट्रगल करावं लागतं हे आपण सर्वजण बघतोय. आणि यानं खरंच आभाळाला गवसणी घातलेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे, मला काही जास्त म्हणजे सांगायचं नाही. पण जो काही संघर्ष त्याच्या वाटेला आला, जो काही दुःख त्याच्या वाटेला आलं, जे काही कष्ट त्यानं उपसलं, ही जी परिस्थिती होती या परिस्थितीचं कधीच त्यानं भांडवल केलं नाही. आणि त्याच्याकडे बघितले कधी त्याचा हसरा चेहरा आठवायचा, त्याच्या चेहऱ्यावर कधी दुःख आठवलं नाही, कधी कष्ट जाणवलं नाहीत. या माग जर कुणी असेल तर त्याची आई आहे, त्याची माऊली आहे. या माऊलीनं खूप असं कष्ट केलेलं आहे. ज्यावेळेस शंभू भाऊचं निधन झालं 2004 मध्ये, त्यावेळेस हे लेकरं लहान लहान होते. या लेकरांकडं मला वाटतं 4वी-5वीला असेल अक्षय, 4थीला 8-9 वर्षाचं वय होतं. अक्षता खूप त्याच्यापेक्षाही लहान होती. आणि त्या परिस्थितीमध्ये तरुण वयामध्ये नवरा गेल्यानंतर दुःख तर असतंच, पण जे संकट असतं, जो काय काळ येणारा असतो तो आव वासून उभा असतो. आणि त्या काळाला या माऊलीनं स्वतःच्या संघर्षानं, स्वतःच्या कष्टानं, तुम्ही आम्ही बघितलेलं आहे की शेतामध्ये त्यांनी रात्रीचं दारे धरायच्या, हातामध्ये खोरं, तो कष्टा खावलेला, डोक्यावरती डाला असायची, माळवं विकायच्या. आणि याच्यामधून जी काय मिळकत व्हायची त्या मिळकतीवर या लेकरांचं शिक्षण दोन्हीचे पूर्ण केलं. आणि बरं विशेष म्हणजे त्यांना काही कुठली शिक्षणाची जाण नाही, निरक्षर आहेत वहिनी. आणि या माऊलीनं या ठिकाणी खरोखर अक्षयला तर मी धन्यवाद देईलच, पण आपला वारकरी संप्रदाय म्हणतो जो असे आपुली आहेत, जो असे जागता धन्य माता, पहिल्यांदा माता नंतर पिता, माता धन्य माता पिता तयाची, त्या माऊलीला सुद्धा त्याच्या अगोदर धन्यवाद आहेत. कारण आपल्याला आता फळ लागलेलं दिसतंय, पण त्या फळाला लागण्यासाठी मुळामधून पाणी, खात, त्या सगळ्या गोष्टी त्या फळापर्यंत पोहोचावं लागतात. ते मूळ जमिनीत गाडलेलं असतं. जे अक्षय नावाचं फळ आहे, त्या फळाची जे वृक्ष आहे, वृक्षाची जे मूळ आहे ते हिंदू वहिनी आहेत. आणि या अक्षयची म्हणजे इमारत आहे, ही इमारत या वहिनींच्या रूपानं जो पाया आहे, जो पायाचा दगड आहे, मातीमध्ये गाडून घेतलेला दगड आहे, त्या वहिनी आहेत. आणि खरंच अक्षयचं तर कौतुक मी करणारच आहे. पण ज्यावेळेस मी हा निकाल बघितला, आमच्या अशोकरावनी टाकला, त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मला अक्षय आठवला नाही, त्याची आई आठवली. कारण त्या माऊलीने जे कष्ट केले सगळ्यांना माहिती, किती कष्ट केले, किती स्वाभिमानी माना होता यांचा. आणि ह्याच जीवावर अक्षयनं या ठिकाणी त्यांच्याच कडे बघून, तो संघर्ष बघून स्वतःचं करिअर घडवलंय. आज खूप आनंद आहे या ठिकाणी. आणि एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. हो, या ठिकाणी जर आज अण्णा उपस्थित असते तर याच्यापेक्षाही खूप मोठा आनंद साजरा या गावाने केला असता. पण मारुतीरावाला सर्वांच्या वतीने आपण विनंती करू, अण्णाही लवकर येतील आणि नंतर आणखी अक्षयचा आपण असा सत्कार करू. या प्रसंगी खूप बोलायचं, पण वेळ खूप झालेला आहे. आपण म्हणतो दैव जाणिले कुणी, कुणाचं दैव कसं आहे, कुणाचं दैव कसं आहे आपण कधीच हे करू शकत नाहीत. त्यामुळं ज्याचं भविष्य काय आहे आपण कधीच जाणू शकत नाहीत. या अक्षयच्या यशामधून पुढच्या पिढीला खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि
ज्याच्या यशामधून ही प्रेरणा घ्यावी यासाठीच हा सत्कार गावकऱ्यांनी आयोजित केलेला आहे आणि हा खरा गावकऱ्यांचा सत्कार आहे. प्रत्येक जणांना याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, पण प्रत्येक जणांना याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तन मन धनानं सर्व गोष्टीनं या ठिकाणी आपण उपस्थित झालात, या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे आणि सर्वांच्या वतीनं आपण हा सत्कार करतोय. निश्चितच भविष्यामध्ये अक्षय देशाची सेवा करणारच आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठला अहंकाराचा वारा या ठिकाणी लागणार नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे विष्णूचा भाविकाचे अशा प्रकारच्या त्याच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांच्या वतीनं त्याला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर साहेबांच्या वतीनं डॉक्टर अक्षय मुंडे यांचा सत्कार करण्यात येईल. निश्चितच संघर्षाचा मोठा डोंगर चढून माननीय डॉक्टर अक्षय यांनी यश मिळवलेलं आहे आणि यशाचं श्रेय जेवढं मातोश्रींचं आहे तेवढंच या गावच्या मातीचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या गावची माती ही वाघ निर्माण करणारी माती आहे आणि या वाघानं फोडलेली डरकाळी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गुंजते आहे. माननीय डॉक्टर साहेबांचं, माननीय डॉक्टर अक्षय यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यानंतर मी सन्माननीय सनी देवकत्ते यांना विनंती करतो आहे, प्रमोद घुगे सर यांना विनंती करतो आहे. प्रमोद घुगे बोलतील, त्यानंतर सन्माननीय सनी देवकत्ते बोलतील. अवघ्या मोजक्या शब्दामध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी आज जास्त काही बोलण्याची वेळ नाही आहे, कारण आपण अक्षयला ऐकूया. उशीर झालेला आहे, आनंद असतो. ह्या गोष्टी जिथं घडतात तिथली मातीच एवढी ताकदवान असते की त्या मातीतून असे रोपटे येतात. आणि मी जास्त काही सांगणार नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवतसुद्धा इथंच येऊन थांबलेलं आहे, त्यामुळं बाकी बोलण्यासारखं काही नाही. अक्षयच्या आईने जे कष्ट घेतले, अक्षयच्या आईने जिजामातेचा रोल केला. मला वाटतं इथं बसलेल्या ज्या आई आहेत, मी गेली 23 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रात काम करतो. आई जोपर्यंत जिजामाता होणार नाही तोपर्यंत शिवाजी आपल्या घरात जन्म घेणार नाही. आणि मी थांबतो. धन्यवाद सर. अगदी मोजक्या शब्दामध्ये अत्यंत महत्त्वाचा उद्गार आपण या ठिकाणी काढलेले आहेत. मी माननीय सनी देवकत्ते यांना निमंत्रित करतो आहे. नमस्कार. आज पांगरी या गावचं खरं पांग फिटलं तर आपले अक्षय भैया मुंडे यांनी जी संघर्ष केलं. कारण मला असं आठवतं की मी 2014पासून या बीड जिल्ह्याच्या सानिध्यात आहे. जसं येतो की बाबा आपण धनंजय मुंडे साहेबांपासून वाल्मिकांना असतील आपले, ह्या बीड जिल्ह्याचं एवढं कौतुक आहे की इथली मातीची मला कसं अजूनपर्यंत कळलं नाही. जेवढं मी लाल मातीत खेळलो, पण ह्या बीडच्या मातीचा मला अजून अंदाज आला नाही की ह्या बीडच्या मातीत असे आपले अक्षय भैयासारखे कोहिनूर हिरे जन्माला घातलेत. ते मी आज बघतोय. आणि असं अक्षय भैया असू दे, राजकारणात असू दे, उद्योग जगात असू दे, भरपूर आहेत. आपले धनंजय मुंडे साहेब असतील, अण्णा असतील, असे कितीतरी हिरे ह्या बीड जिल्ह्यात आहेत. मी माझं मत आहे, आईसाहेब सद्गुरू ऐसा पाठी राखा इतिरांचा लेखा कोण करी. एक म्हण आहे, सद्गुरू ऐसा पाठी राखा इतिरांचा लेखा कोण करी. हापूस आंब्याला हापूस आंबाच येत आहे. म्हणजे हा आपल्या पांगरी गावचा एक हापूस आंबा आहे. लिंबोळ्याला लिंबोळ्या लागतात, पण ह्या हापूस आंब्याचं जे आपण हे केलं आज सत्कार समारंभ बघून मला खरंच आज माझ्या डोळ्यात एक पाणी यायला लागलं आहे की बाबा एक आनंदाचे अश्रू आलेत. अक्षताताई आहेत माझ्या मानलेल्या बहिणीपेक्षा माझी मोठी बहीण असल्याने, कारण मला बहीण नाही आहे, मी त्यांना पहिलाच म्हणलं आहे. आज त्यांच्या एक डोळ्यात सुख आहे तर एक डोळ्यात दुःख आहे. ताई काळजी करायचं नाही. ज्या दिवशी अण्णा बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरनं मिरवणूक काढायची आहे. हत्तीवरनं मिरवणूक, गोपीनाथ गडावरनं परळीपर्यंत आपण हत्तीवरनं मिरवणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. तर आपण येणाऱ्या काळात नक्कीच मोठा सत्कार घेऊ. मला इथं गावात आपण आलो, माझे गुरुवर आहेत आमचे बुरकुरजी सर. आज खरं आमचा याचा योग नव्हता, पण सरांनी आम्ही बोलून आम्ही रिक्वेस्ट करून भैयांच्या सत्कार समारंभाला आलो आणि गावाचं प्रेम बघून एकदम माझ्या मनाला एकदम आनंद वाटलाय. आपले आदरणीय मुंडे साहेब आहेत, डॉक्टर आहेत, यांची माझी ओळख आहे, पण समोरासमोर कधी आपली झाली नव्हती. तुम्ही भरपूर अक्कलकोटला येत आहेत, मला येऊन सांगतात साहेबांचे भाऊ वगैरे येऊन गेलेत म्हणून.
जास्त काही वेळ घेणार नाही मी. असंच प्रेम आमच्या अक्षय भैया रोदे आणि गावातल्या सगळ्यात तोरण पोरांवर असंच जर सत्कार सोहळा, आणि आत्ता दादा म्हणले की सगळ्यांनी वर्गणी काढली, अशी वर्गणी काढून जर सत्कार सोहळे होत असतील, अजून ह्या गावात 10 IPS PSI काही होऊ शकतं. ह्या जी आपले वयस्कर वडीलधारी माणूस बसलेत यांच्या आशीर्वादानं अक्षय भैया असं पुढे तुम्हाला घवघवीत यश मिळो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय अभिमन्यू मुंडे सर यांना निमंत्रित करतो आहे. आपण सन्माननीय डॉक्टर अक्षय मुंडे यांना शुभेच्छा द्यायच्या. सत्कार मूर्ती अक्षयजी मुंडे साहेब, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या बहीणबाई अक्षताताई, त्याचबरोबर डॉक्टर संतोषजी मुंडे साहेब, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व गावकरी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे UPSC संघ लोकसेवा आयोग ही भारतातली सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा असते. ती जिंकलेली आहे आपल्या अक्षयजी मुंडे साहेबांनी. असे लाखो मुलांमध्ये असे यशस्वी होणारी मुलं असतात. ते खरं म्हणजे ईश्वराची त्याला साथ लागते. कुणाचंही हे काम नाही. मला गेल्या 2 महिन्यापूर्वी एक फोन आला माझ्या भैयाचा की अक्षयजी मुंडे यांच्या मेहण्यांचा मला फोन आला आणि तेही मुख्य परीक्षा पास झालेले आहेत. 2020ला वयाच्या 24व्या वर्षी माझा यशवंत हा मुंडे मुलगा IRS झालेला आहे, इन्कम टॅक्स कमिशनर. तो IAS साठी 4था एंट्री होता त्याचा. एकाच दिवशी या दोघांचा एंट्री होता 28 तारखेला. तर ही पहिल्याच परीक्षेमध्ये 24व्या वर्षी पास होऊन IAS साठी 4थ्यांदा एंट्री द्यावं लागतं तरी यश येत नाही. म्हणजे किती कठीण असेल हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे यांचा फॅमिलीचा मी इतिहास वाचला. खरोखर आता माझ्यासारखे खरंच उद्योगपतींचे मुलं होणं साहजिक आहे. कारण मी एक शिक्षक होतो आणि त्याला मार्गदर्शन बालवाडीपासून दिलं असेल. पण भगवान बाबा विद्यालयासारख्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आणि न्यू हायस्कूलच्या कॉलेजमध्ये शिकून BDS होऊन एक कलेक्टर होतो. खरोखरच अभिनंदनाची गोष्ट आहे. मी या फॅमिलीचं खूप खूप कौतुक करतो. नतमस्तक होतो मी या मातोश्रीच्या आईंचं. कारण किती कष्ट आणि कष्टामधून एक छत्र हरवलेले वडील, छत्र नसलेले मुलगा एका कलेक्टर होतो. खरोखरच खूप खूप अभिनंदन. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. पुढील कार्यासाठी धन्यवाद, शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अभिमन्यू मुंडे सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर संतोषजी मुंडे सरांना विनंती करतो आहे आपण सन्माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेब यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं आहे. वैद्यनाथाच्या आपल्या पावनभूमीमध्ये आज ज्या भूमिपुत्रासाठी ज्याच्या देशाच्या परीक्षेमध्ये ज्याने घवघवीत यश केलंय, मी बोर्ड वाचत असताना त्याचं नाव वाचत होतो. तो बोर्डमध्ये अक्षय हा आमच्या बिरादरीतला आहे, तिथं हा शब्द नाही. म्हणून डॉक्टर अक्षय मुंडे याचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आज या मंचावर ज्यांच्या अथक परिश्रमातून अक्षय घडला, त्या अक्षयच्या मातोश्री, मंचावर उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, ते यशवंतचे UPSC पास असले यशवंतचे वडील आदरणीय मुंडे सर, मंचावर उपस्थित सर, आत्ता ज्यांनी भाषण केलं देवकते, माऊली पाटील, सर्व गावकरी, मोहन, सर्व गोविंद, सर्व ओळखीचे आणि ज्यांचे ज्यापासून निवड झाली आहे त्यापासून ज्यांची तळमळ आहे की आपल्या भूमिपुत्राचा इथं सन्मान व्हावा,
ते आपले सर्वांचे ॲडव्होकेट श्रीनिवासजी मुंडे. मला आठवतं आहे मागच्या दिवाळीच्या कार्यक्रमात आत्ताच सरनी सांगितलं की पांगरीला एक वेगळं महत्त्व आहे, की नात्र्यात आमच्या कुटुंबात जरी मुंडे साहेबाचा जन्म झाला तरी खऱ्या अर्थानं इथं समाधी मुंडे साहेबाची आहे, ज्याला नाव गोपीनाथगड आहे. आणि त्या गोपीनाथगडामधून अक्षयचं UPSCमध्ये सिलेक्शन होतं. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देश लेवलची परीक्षा आहे. मी दिल्लीला 10 चक्रा मारल्या. मी दिल्लीचे UPSCचे क्लासेस बघितलेत. डॉक्टर आपले दिव्यकृती सर आहेत त्यांच्या क्लासेसला गेलो. मी आऊद आवाजा सरकडे गेलो होतो. तुम्हाला माहीत नसल, आता त्याला माहिती आहे. आऊद आवाजा सर 6 महिन्याची जर UPSCची त्यांची जर कमाई क्लासेसची जर विचारली तर 90 करोडच्या पुढं ती क्लासेसची कमाई असेल. म्हणजे सरने आत्ताच सांगितलं की देशातल्या जेवढे राज्य आहेत त्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातला माणूस UPSCसाठी जातो. माझ्या माहितीस्तव एवढे लाखो लोक परीक्षा देत असताना 900-950 लोक फक्त पास होतात. म्हणजे एवढी अवघड परीक्षा जगामध्ये. ही परीक्षा कुठून आली आपल्याला माहीत पाहिजे, कारण ही आज आपल्या पांगरीसारख्या ठिकाणातून गोपीनाथगडसारख्या ठिकाणून आपल्यातला अतिशय कष्ट करेन. आपण यूट्यूबवर जर बघितलं तर त्यांना आता जर प्रयागराजची मुलगी शक्ती दुबे नावाची मुलगी देशात पहिली आलेली आहे आणि तिचा तर 4था ॲटम आहे. जवळजवळ 4थ्या ॲटममध्ये ती पहिली आली. 5व्या ॲटममध्ये पहिली आली. म्हणजे देशातल्या प्रत्येक भागातून माणूस तिथं जातो. आणि श्रीनिवासनं आत्ता त्याची अक्षयची पार्श्वभूमी सांगितली. एवढ्या खरतर ह्याच्यातून डॉक्टर तर कुणी होतील, इंजिनियर कुणी होतील, बिझनेसमॅन होतील, हजारो रुपये कुणी कमवतील, पण UPSC सिलेक्शन होणं हे त्याला तर रक्तातच लागतं आणि जिद्दीतच लागतं. एवढा मोठा अभिमान आहे. मागच्या वेळेस या गावामध्ये इथंच मंदिरावर सगळ्या गावकऱ्याच्या वतीने दिवाळीमध्ये सगळ्या भूमिपुत्राचा सत्कार आपण घेतला. आपली ही भूमी त्याच मंदिरामध्ये आज आपण भारतातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेच्या एक UPSC टॉपरचा आपण सत्कार घेतो. ही आपल्यासाठी नाही, आपल्या जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण आज जर 2 दिवसापासून सगळ्या TV जर बघितल्या तर TVवर फक्त UPSC स्टुडंटची चर्चा आहे. नीटची डॉक्टरची परीक्षा बघितली तर 16-17 लाख लोक बसले जातात. तरी डॉक्टरला प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात डॉक्टर 80-80 हजार एका महाराष्ट्रात डॉक्टर आहेत. पण UPSCमध्ये देशामधून 900-950 फक्त विद्यार्थी पास होतात. आणि अक्षयची आत्ताच सरनी सांगितलं, मला वाटतंय फुलचंद भाऊला तर एवढा आनंद झाला असेल की भगवान बाबा विद्यालयाचा विद्यार्थी UPSCकडे जातो. म्हणजे इथं शाळेतून पांगरीतून एवढ्या मोठ्या याच्यातून डायरेक्ट UPSCमध्ये जाणं ही काही जोक नाही. मी फक्त एवढंच सांगल की निश्चित अक्षय तू ही परीक्षा पास झालास आणि आपल्या गावकऱ्याच्या अपेक्षा असतात, आमच्याही अपेक्षा आहेत. निश्चित आज एक लोकल सर्व्हिसेस असतील, सिव्हिल सर्जन असतील, अधिकारी असेल, डॉक्टर असतील, राजकारणी, ह्या फील्ड बदनाम होत चाललेल्या आहेत की आज आपल्याला ह्याच्यामध्ये एक इमानदारीचं पाऊल, ज्या परीक्षेमध्ये आपण पास झालो गोरगरिबासाठी आपण काही करता आलं पाहिजे. आपल्या गावातला पुढचा विद्यार्थी UPSCला कसा गेला पाहिजे ह्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादा सत्कार आपल्या या भूमीचा घेतो त्यावेळेस आपली जिम्मेदारी वाढते. नुसता आपण सत्कार घेतला, आज आपण UPSC झालो, मी माझ्या फॅमिली पुरता झालो, आई वडिलापुरता, बायकोपुरता, घरापुरता झालो तर आमच्या मते त्या UPSCचा काही उपयोग नाही. UPSC ही भारतातल्या गोरगरीब देशासाठी आणि लोकांसाठी ही परीक्षा आहे. तुमचा उपयोग गोरगरिबासाठी झाला. अनेक अधिकारी आहेत की ज्यांना अधिकारी झाले की त्याला गाव माहीत नसतं, रिटायर झाल्यानंतर गावाच्या पाराकडे येतात. पण आमची अपेक्षा आहे ह्या भागात, ह्या भूमीत, ह्या गावात तू जन्माला आलास, तुझा खऱ्या अर्थानं गोरगरिबासाठी फायदा झाला पाहिजे. ज्याला कुणी वाली नाही, ज्याच्याकडे कुणी बघण्याची ताकद नाही, त्या माध्यमातून तुझी डिग्री अशी आहे की तू एका जिल्ह्याला नाही, एका भागाला नाही, एका गावाला तू एका उंचीवर नेऊ शकतोस. एवढी मोठी तुझी आज परीक्षा तू पास झाली. एवढ्याच मी तुझ्याकडून अपेक्षा आहेत की या परीक्षेमध्ये
तू आत्ता जसा सत्कार तुझा झाला आहे, आमची सगळ्याची गावकऱ्याच्या वतीने एक अपेक्षा आहे की देशामध्ये UPSCच्या अधिकाऱ्यामध्ये कलेक्टर असतील, IRS असतील, त्यामध्ये सुद्धा 5-10 वर्षात तुझं नाव राज्यात देशामध्ये गाजलं पाहिजे, एवढी तुझ्याकडून अपेक्षा करतो. इथंच थांबवतो. सगळ्या गावकऱ्यांनी मला एक चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं, विशेषतः ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडेंची एवढी तळमळ, मी इतक्या बाहेर होतो, ते म्हणले 5 मिनटं तरी येऊन जा, उशीर झाला तरी. सगळ्याचं मी आभार व्यक्त करतो आणि तुला भावी आयुष्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की तू एक चांगला अधिकारी देशासाठी हो, या शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी अप्पासाहेब माऊलींना विनंती करतो आहे की आपण पुन्हा एकदा सन्माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेबांना आशीर्वाद द्यावेत. श्री स्वामी समर्थ. मुलानंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी महाराज, जय गिरनारी ग्रामदेवत. जय बजरंग महाराज बली महाराज की जय. ओम श्री राम, ओम श्री राम. प्रभु रामचंद्र महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. मला सगळ्यासमोर असं काही टेज डेअरिंग नाही आहे, पण मलाही सगळ्यांचं बोलणं ऐकून मलाही वाटलं, आमच्या सन्नी भाऊमुळं आमची सगळ्यांची ओळख झाली. आम्हालाही वाटलं तुमच्या सगळ्याकडे बघून, अरे आम्ही भगवान बाबाबद्दल फार ऐकतो, पण आमचं कधी काही योग आला नाही स्वामी कृपेने. पण आज तुमच्या चरणाशी आमची सेवा आणि आज सगळे बसलेले आम्हाला भगवान बाबाच्या रूपात इथं सगळे दिसतात. हे किती मोठं भाग्य आहे. थोडक्यात सांगायचं, आमची 3-4 महिन्याचीच ओळख आहे ताईसाहेब, बरोबर आहे. तेवी संन्यमयाच्यामुळं आम्ही शंकर बाबा धनकवडीचे, जे सोलापुरात, त्यांनी मूळ सोलापूरचे, जक्कलमळ्यात स्वामींच्या मंदिरात आमची सहज भेट झाली. आम्ही सहज 1-2 शब्द यांना बोललो. काय माहीत नाही, महाराजांचा चमत्कार, त्या ताईसाहेबांची पुण्याई आणि आईसाहेबाची पुण्याई एवढी रुजली स्वामीचरणी. त्या पुण्याईमुळं आज आमची त्यांची भेट झाली आणि स्वामींच्या आशीर्वादानं आज ते जगातले, जसं डॉक्टर साहेब म्हणलं, सोपं नाही आहे. इंजिनियर, डॉक्टर, अनेक पदे होतील, मंत्री होईल, मंत्री झाला, पंतप्रधान झाला, देशातलं सर्वोच्च पद जरी कोणी घेतलं असेल, 5 वर्षांनी त्याला ते सोडावं लागणार आहे. हे असं पद आहे, लाल देवीची गाडी. आयुष्यभर रिटायर होत तर कुणीही काढू शकणार नाही. कुठला मंत्री केंद्रीय लेवलने जरी कुणी अपील केलं तर यांची बदली येतील कुठल्या प्रकरणात, पण यांचं पद कुणी काढू शकत नाही. हे तुम्हाला माहिती असावं. साहेब, तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर जाणार आहात. आम्ही स्वामीचरणी आणि भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करू की देशाचे सर्वोच्च मान सन्मानाचं पद तुम्हा मुंडे, अक्षय संभाजी मुंडे साहेबांना मिळो. आम्ही स्वामीचरणी प्रार्थना करू. एक सुंदर उदाहरण, आम्ही मंगळवेढीचे राहणारे, कर्दळातून जे स्वामी निघाले डायरेक्ट मंगळवेढीमध्ये आले. संत दामाजी पंत, संत कानुबत्रा ह्या गावचा आमचा जन्म. एक ज्वारी आपण घरी गेल्यानंतर आईला किंवा आमच्या माऊलीला कुठे कावडं, लवकर मला भाकरी दे, मला लवकर जेवायला वाढ. एखाद्या माऊलीकडे लगेच भाकरी करते, रे थांब रे म्हणती. अरे भाकरी मागणं फार सोपं आहे. आम्ही पेरतो आणि काढायलाच जातो. मंगळ्याच्या आमच्या रानात कधी तुम्ही आलेला असाल तर, 1 पाऊस 2-4 पाऊस पडले, आम्ही ज्वारी पिकवल्यानंतर 3-4 महिन्यात ज्वारी येते. भाकरी मागणं किती सोपं आहे, पण त्याची प्रोसिजर किती अवघड आहे. ह्यातनं फक्त उदाहरणं म्हणून समजावून सांगतो. म्हणजे सरांनी सांगितलं UPSC किती अवघड आहे. तर भाकरी मागल्यानंतर पेरावं लागतं, पाऊस पडावं लागतो, उगवावं लागतं, ज्वारी राशन करावं लागते, ज्वारी आणावं लागते घरात शेतातून, ती निवडावं लागते, मार्केटमध्ये आणावं लागते, माऊली आणते, दळून आणते, दळून आणल्या पीठ असतं. आणि चुलीवर आपण ग्रामीण भागातले, मीही ग्रामीण भागातला आहे, चुलीवर करत असताना हात पोळतो, गरम पाणी टाकावं लागतं, भाकरी पूर्ण पीठ मळावं लागतं आणि ते भाकरी थापावं लागते. भाकरी करता करता तिला जे त्रास होतो माऊलीला. आपल्याला भाकरी मागणं फार सोपं आहे हो, त्या माऊलीने किती कष्ट घेतले.
त्या अर्थे आणि मग भाकरी मिळते गरम गरम, मग त्याचं पोट भरतं. तसं आज आमच्या माऊलीचं पोट भरलं जेव्हा त्यांचा मुलगा आज IAS अधिकारी म्हणजे कलेक्टर लेवलला किंवा UPSC सिलेक्शन झाले. सोपं कार्य नाही आहे, एवढंच सांगतो. आणि साहेबांना माझी एक विनंती राहील, साहेब जसे म्हणले सगळे येतील हो जातील हो, आपल्या गावाकडे आपलं लक्ष शेवटी राहिलं पाहिजे. हे गोरगरवीची पोरं ह्यात IAS आणि IPS हे सिलेक्शन झाली पाहिजे. माढ्या तालुक्यातील उपळई बुद्रुक म्हणून गाव आहे, जवळजवळ मी जवळजवळ साहेबांना माहिती आहे, जवळजवळ त्या गावाचं ध्येयच आहे MPSC कलेक्टर PSI बसणं, शिपाई बसणं, वेगळ्या पदावर कलेक्टरपर्यंत भाजी भाकरी म्हणून साहेब माहिती आहे तो सगळे पदे घेतले त्या गावात. ह्या पांगरी गावानी सुद्धा साहेबांनी एखादी अभ्यासिका म्हणा ह्यांच्यामार्फत किंवा भविष्यात आपल्या गावासाठी काय करता येईल, तुम्ही देशासाठी करणारच आहेत हो, पण गावासाठी करा ही आमची आज स्वामीचरणी तुम्हाला प्रार्थना राहील. एवढं बोलून माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. श्री स्वामी. पांगरी ग्रामस्थ वाशी सगळ्यांचा माझा आमचा सगळ्यांचा नरवडे साहेब आहेत, आमचा सनी भाऊचा आमचा सत्कार केला, तुम्ही मान सन्मान दिला, आम्ही तुमचे धन्यवाद म्हणतो. ताई साहेब हे जसं थोडं सांगतो ताई साहेबावर 1 मिनिट. जसं आईसाहेबाचं एवढं एफर्ट्स होते तेवढे आम्ही ताईसाहेबांच्या डोळ्यात ते पाहिलं आहे. आमच्यासमोर रोज रडोजे, रोज आम्हाला फोन असायचे, भैया माझं स्वप्न काही नाही, माझा मान सन्मान माझ्या लोकांचा वाढला पाहिजे, मला पांगरीत माझा चेहरा दाखवायचा असेल तर माझ्या भावाचं सिलेक्शन झालं पाहिजे, मला माहीत नाही काही करा, माझ्या पांगरी गावचं नाव सन्मान वाढला पाहिजे, माझ्या आईचा मान सन्मान वाढला पाहिजे. लहानपणी माझ्या वडील वारलेत, आम्ही हिस्ट्री ऐकली आणि आम्ही एवढी साधनेतून स्वामीचरणी भगवान बाबाचरणी सगळ्या कुलदेवताचरणी आम्ही प्रार्थना केली. आणि आज आम्हाला माहीत नाही आमची प्रार्थना कुठं पोचली काय माहीत नाही, पण सगळ्यात मोठा तुमचा आशीर्वाद आहे सगळ्या वयस्कर लोकांचा, इथल्या मै माऊलीचा. म्हणून आज एक हिरा जन्माला, अशा अनेक हिरे इथून निर्माण होती ही स्वामीचरणी प्रार्थना राहील. धन्यवाद. माननीय पांगरीवासीय सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आहे की त्यांनी आणलेली अत्यंत प्रेमाची प्रभू वैद्यनाथांची प्रतिमा सन्माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेबांना भेट द्यायची आहे. कायमस्वरूपी यापुढेही माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी प्रभू वैद्यनाथांची कृपा कायम राहावी आणि त्यांच्या मिळणाऱ्या कलेक्टर ऑफिसमध्ये कायम ही प्रतिमा दिसावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. गावकऱ्यांच्या वतीनं प्रभू वैद्यनाथांची प्रतिमा आशीर्वाद रूपाने या ठिकाणी भेट दिली जाते आहे. आपल्या सर्वांचं मुंडे कुटुंबियांवरचं असलेलं प्रेम, सन्माननीय अक्षय सरांवरचं असलेलं प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसते आहे. मी यानंतर सन्माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेबांना विनंती करतो आहे की या महाराष्ट्रातील, बीड जिल्ह्यातील आणि देशातील युवकांना आपण मार्गदर्शन करणारच आहात, तत्पूर्वी आपल्याकडून प्रेरणा म्हणून एक छोटेखानी सत्कार आपल्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. माननीय रणजितजी तिडके साहेब जे रिटायर्ड फौजी आहेत, या देशाच्या सीमेवर काम करणारे असे जे अनेक सैनिक आहेत, त्यांची आपण अनेकदा सत्कार आपल्या हस्ते होणार आहेत आणि अधिकार पदावरून हा पहिला सत्कार आपण करावा अशी मी आपणास विनंती करतो आहे. सेवानिवृत्त फौजी सन्माननीय रणजितजी तिडके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार सन्माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेब करतायत आणि त्यांच्या आयुष्याची ही झालेली सुरुवात आहे. एक उगवता सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश देतो त्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राला प्रकाशित करण्याचं काम भविष्यामध्ये डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेब यांच्या हातून होणार आहे आणि ही सुरुवात सन्माननीय रणजित तिडके साहेबांच्या सन्मानापासून होते. यानंतर आपल्याशी संवाद साधतील, ज्यांच्या विचारांची, ज्यांच्या वाणीची, ज्यांनी जे प्रयत्न केलं, कष्ट केलं, त्याची वाट उभा महाराष्ट्र पाहतो आहे, माननीय डॉक्टर अक्षयजी मुंडे साहेब. पहिलं तर खूप खुशी झाली, पास झालेली तर खुशी आहे, पण आज जे गावाची एकी पाहिली आहे, त्याची खुशी वेगळीच आहे आज मला. मी दिल्लीहून सगळीकडे बोलवलं, पण मी म्हणलं पहिलं मी माझ्या गावात जाणार.
गावावाल्यांचा आशीर्वाद घेणार. आणि हे जे तुम्ही प्रेम दिलं आहे ते मी जगात कुठेही जाऊ भेटणार नाही कधीच. त्याच्यासाठी वडीलधाऱ्या माणसांचा, माई माऊलींचा, माझ्या छोट्या भावांचा, मोठ्या भावांचा सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. सगळ्यांना माझ्याबद्दल जवळपास माहिती आहेच. शिर्के आप्पा, तुम्ही दरवेळेस फकस बारदाना म्हणता, मला लास्ट टाइम बोलला नाहीत बरं का. साहेब नाही आहे, फकस बारदानाच बोलायचं. सगळ्याचा अक्षा फकस बारदाना जे तेच आहे, किती कुठं पण गेला तरी. आज मी एक शब्द देणार आहे गाववाल्यांना. पांगरीचं नाव, परळीचं नाव, बीडचं नाव, महाराष्ट्राचं नाव पुढे चालून आंतरराष्ट्रीय स्तरावर पण रिप्रेझेंटेशन भेटेल. भारताचं नाव कधीच खाली जाऊ देणार नाही, काही झालं तरी. दुसरा शब्द हा आहे, आपण दरवेळेस सुखात एक होतो आहे, आता दुःखात पण एक होऊयात. कधी कोणाचा प्रॉब्लेम असेल, शिक्षणाचा असेल, सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या हैसदीनं उभा राहीन. आणि असे कित्येक अक्षय बनवू आपण इथून पुढे. प्रवास सगळ्यांना माहिती आहे, अगर अक्षय होऊ शकते तर कोणी पण होऊ शकणार. 10वीपर्यंत शाळेत शिक्षण काही फरक पडत नाही हो, कुठेही शिका, इंग्लिश शिका. काही 11वीपर्यंत दादा मला इंग्लिश वाचायला येत नव्हते, उद्या व्हिडिओ पडतील इंग्लिश बोलताना, पाड पाड पाड, काही फरक पडत नाही. 11वीला माझं कम्प्युटर सायन्स होतं, इंजिनियर व्हायचं होतं. आणि कम्प्युटर सायन्स असलं तर डॉक्टर होता येत नाही. पण एक सर भेटले मला, बोलले राजा कम्प्युटर सायन्स सोड, मॅथ घे. मॅथ घेतलं, लकीली डॉक्टर झालो. 12वीतच ठरवलं होतं की UPSC करायची आहे, की बाबा आपल्याकडे काय आहे, काहीच नाही आहे हरायला. पण चला म्हणलं डॉक्टर करू, आईची इच्छा होती. 2 वर्ष एक्स्ट्रा लागतील म्हणलं, BA मध्ये 3 वर्ष लागतात. डॉक्टर झालो तर एक आईला बी समाधान होऊन जाईन. डॉक्टर झालो. बऱ्याच लोकांची इच्छा होती की थांब बाबा, आता म्हातारी एकटीच आहे, करा काहीतरी आता. आई माहिती होतं मला, जे दुःख होतं ते सगळं माहिती होतं, मी दाखवलं नाही. कारण मला माहिती होतं एक दिवस येईल, मी सगळ्या गोष्टी फेडन. आपण लहानपणीपासून स्ट्रगलच बघत आलो आहे. मी म्हणलं चला आणखी 2-3 वर्ष, 4 वर्ष एक्स्ट्रा लागतील, पण संपून जाईल ना शेवटी. ते संपवलं आहे आज. आणि सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना, सगळ्यांना, माझ्या मित्रांना, सगळ्यांना एकच सांगणं आहे, मला बघून कोणी पटकन निर्णय घेऊ नका. मी मार्गदर्शनाला इथेच आहे. तुम्हाला जसलं कुठल्याही क्षेत्रातलं मार्गदर्शन असू द्या, UPSC नसू, IIT, डॉक्टर, AIR-1ला तुम्हाला बोलणं करून देतो. चाललो आहे 2 महिन्याला अकॅडमीमध्ये. काय कसं मार्गदर्शन हवं आहे ते मी तर आहे. कुठलंही क्षेत्र असो. दुसरी गोष्ट, शेती असो, शिक्षण असो, UPSC असो, काही असो, कधीच खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, यश मिळेल, कशात पण यश मिळेल. बाकी मी भारावून गेलो आज सगळ्यांना बघून. एवढंच बोलायचं होतं मला. धन्यवाद. मी इथेच आहे, सगळ्यांसोबत आहे, नेहमी सोबतच राहणार. गावानं प्रेम दिले ते नेहमी फेडत राहील. शब्द दिलेला कधीच मोडणार नाही. मी लहान आहे, कधी काही चुकून कधी पोहोचू शकला नाहीत तुम्ही माझ्यापर्यंत, माफ करा. परत या. कुणीच विचार करू नका की मी कसा त्याला बोलू. तुम्ही सगळे माझ्यासाठी 4ही डायरेक्शनमधले, माझ्या गावचे, माझ्या तालुक्यातले सगळे सारखेच आहेत मला. एवढं बोलून, आणि बहिणीचं एकच होतं, गुरुजींना माझा भावाचं काय होईल, मला एवढंच टेन्शन. दिवस रात्र तिचं एकच टेन्शन, माझा भाऊ सेटल व्हावं, माझा भाऊ सेटल व्हावं, भावाचं काहीतरी व्हावं. झालं, आता टेन्शन नको घेऊ. आणि गुरुजी आले आहेत. मागलचा 1 महिना खूप टेन्शनमध्ये होतो मी. 1 महिन्याखालीच त्यांनी सांगितलं होतं राजा टेन्शन घेऊ नको, झालं आहे तुझं. पण ते नाव येऊस तर नाही राहत. लास्ट 5 दिवस झालं झोपलेलो नाही आहे मी.
परवा रिझल्ट लागलेला आहे स्ट्रेसमध्येच, पण गुरुजींनी दर दिवशी हिंमत दिली की नाही तू फक्त थांब म्हणतात. आणि दुसरं जे माझं सिलेक्शन झालं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्यायची आहे. आपली रँकप्रमाणे 699 आपल्याला IRS कस्टम्स भेटणार आहे. त्याच्यामध्ये मी कमिशनर होतो हे कन्फर्म आहे आपलं इन्कम टॅक्सचं. त्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्र राज्यासारखा राज्य मॅनेज करू शकतो, हजारो करोड रुपयांचं मॅनेज करू शकतो, इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करू शकतो इंडियाला. ही अशी सर्विस आहे, हे कन्फर्म आहे आपलं. दुसरं आहे की आता IPS पण भेटू शकतं आपल्याला. IASचं सध्या डिफिकल्ट आहे, जे सगळ्यांना कलेक्टर म्हणून माहीत आहे. हे मला एक सगळ्यांना सांगायचं होतं की आपलं IRS फिक्स आहे, कस्टम्स IPS चान्सेस आहेत. परत एकदा लढतो ही सर्विस घेऊन, हे तर झालेलं आहे. एक चान्स घेतो ही सर्विस घेऊन. सर्विस कुठं जाणार नाही आहे, IPS म्हणून राहील, झालो तरी IRS म्हणून राहील. आणि परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद सर, तुमचं सगळ्यांचं धन्यवाद, सगळ्या लहान भावांचं, मोठ्या भावांचं, माऊलींचं आणि वडीलधाऱ्यांचं. थँक्यू सो मच. नाही, माझी आई आजी रुक्मिणबाई, तुकाराम, चुलते, बाळूभाऊ, आमच्या पदूबाई, सगळ्यांचं धन्यवाद. हां बोललो ना, आता परत म्हणू नका साहेब PF. आभार मानायचे पाटील अध्यक्षाच्या. आभार माना पाटील अध्यक्षाच्या परवानगीनं अध्यक्षीय समारोप प्लस आभार. या ठिकाणी आपण सर्वच गावकरी उपस्थित झालात. मित्र राहिला, मेन माझा मित्र राहिला, ज्याच्यामुळे मी दिल्लीमध्ये पुण्यामध्ये राहिलो. कारण आई एकटी होती, आईचं टेन्शन होतं. नदीम नेहमी अवेलेबल असायचा, मला फायनान्शियल मदत पण त्यानं केली डिफिकल्टीमध्ये. मी त्याला फोन करू 500 रुपये पण मागितलेले इथं, आणि ह्या राजानं दिलेले इथं कॉलेजमध्ये असताना. तर हा प्रवास ऐकून आमच्या सर्वांच्या अंगावर शहारे आलेत. भविष्यामध्ये आपलं जे स्वप्न आहे म्हणजे जिद्द कशी असावी हे पहा. ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेलं यश आणि हे पद मिळवूनसुद्धा पुढच्या कलेक्टर होण्यासाठीचा त्यांचं स्वप्न जे आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादानं पूर्ण व्हावं. यस, आणि माऊलींच्या ओठातून शब्द आहेत की IASच मिळेल